नमस्कार स्वामी भक्तांनो, मी समर्थ. आज परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन कथा. तर चला सुरू करूया. ही कथा आहे एका सेल्स मॅनेजरची. तो जवळपास 2.5 वर्षापासून एका कंपनीत काम करत होता. पगार त्या बिचाऱ्याला फारसा नव्हता आणि त्याच्या सॅलरीत जास्त वाढ होत नव्हती, पण तरी तो कायमच आनंदी राहायचा. तो प्रत्येक गोष्टीसाठी श्री स्वामी समर्थ म्हणायचा. सकाळी घरातून बाहेर पडताना, स्वामी आजचा दिवस तुझ्या चरणी. रात्री घरी परतताना, स्वामी आज सुरक्षित आणलंस, धन्यवाद. नोकरी मिळाली आणि तेव्हा तो म्हणाला, स्वामींच्या कृपेनेच मिळाली. त्याला अध्यात्मावर प्रचंड विश्वास होता, पण 2.5 वर्ष झाली तरी त्याच्या परिस्थितीत अजिबात बदलत नव्हती. तेव्हा त्याच्या मनात विचार आला, आपण दुसरी नोकरी शोधली पाहिजे. एके दिवशी त्याला एका चांगल्या कंपनीबद्दल माहिती मिळाली. फोन केला. त्याला सांगण्यात आलं की तुम्हाला उद्या कॉल येऊन जाईल. त्या दिवसाची सुरुवात त्याने सकाळी 5 वाजता अलार्म लावला, पण काय झालं, अलार्मच वाजला नाही. नेमकं त्याचे डोळे उघडले आणि घड्याळ बघितलं तर पाहिलं 7:30 वाजलेत. तो चिडला, घाबरला, गोंधळला, घाईघाईत तयार झाला. बाईक सुरू करायला गेला, पण बाईकच बंद. किती प्रयत्न केला तरी पण बाईक काय चालू होईना. रागाच्या भरात बाईक त्याने तिथेच ठेवली. रस्त्यावर धावत गेला. मोठ्या कष्टाने त्याला ऑटो रिक्षा भेटली. दिवस आणखीनच बिघडत गेला. ऑफिसमध्ये पोहोचला. उशीर झालेला होता आणि त्याचं डोकं पण दुखत होतं आणि तो सतत देवाला म्हणत होता, स्वामी आज तरी माझं काम होऊ दे, आज तरी मला फोन येऊ दे. दुपार झाली पण काय कॉल आला नाही त्याला. लंच टाइमला तो कॅन्टीन मध्ये गेला. नेमकं तिथं कॅन्टीन बंद. टिफिन घरीच विसरला होता. बाहेरून सँडविच मागवला, तोही खराब निघाला. तो मनात म्हणाला, स्वामी आज माझ्या नशिबात हे सगळं का. संध्याकाळी साधारण 6:30 वाजता त्याला त्या नवीन जॉबसाठी फोन आला. तो खूप एक्साइटेड झाला. प्रश्नोत्तर सुरू झाले आणि अचानक फोन बंद. बॅटरीच संपली. तो पूर्णपणे तुटला. थकून घरी आला, जेवला, झोपायला गेला आणि नेमकं लाईट गेली. तेव्हा त्याचा संयमच सुटला. तो रागात म्हणाला, स्वामी मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवतो आणि माझ्यासोबतच असं का. रागातच त्याला झोप आली. स्वप्नात स्वामी आले. त्याने स्वामींना विचारलं, आजचा दिवस इतका वाईट का होता. स्वामी हसून म्हणाले, अरे बाळा, अलार्म मीच वाजू नाही दिला, कारण तू वेळेवर निघला असता तर तुझा आज मोठा अपघात होणार होता. तुझी बाईक मीच बंद पाडली, कारण तीच तुझ्या जीवासाठी धोकादायक ठरली असती. कॅन्टीन बंद होती हे चांगलंच झालं, कारण तिथलं अन्न खराब होतं, तुला आजारी पाडलं असतं. तो जॉबसाठी कॉल आला होता, तो एक फसवणूक करणारा होता, म्हणूनच तुझा फोन मीच बंद केला. आणि वीज गेली, कारण वीज असती तर तुझ्या घरी शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असती. स्वामी पुन्हा म्हणाले, तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना, म्हणून तुला हे सगळं सांगतो. सगळ्यांना मी सांगत नाही, माझ्यावर विश्वास ठेवत राहा, मी तुझं कधीच वाईट होऊ देणार नाही. आणि अचानक त्याची झोप उघडली. डोळ्यात त्याच्या पाणी आलं होतं. तो हात जोडून म्हणाला, जय जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यात असे अनेक वेळा असंच होतं. हे असं का झालं, ते तसं का नाही झाली, असं व्हायला पाहिजे होतं. पण मागे वळून पाहिलं ना तर लक्षात येतं, जे झालं ते आपल्या भल्यासाठीच झालं. म्हणूनच प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक अडचणीसाठी स्वामींचे आभार मानत राहा, भगवंताचे आभार मानत राहा. कारण स्वामी आपल्याला जे आवडतं ते देत नाही, तर जे आपल्यासाठी योग्य आहे ते देतात. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खालचं जे सबस्क्राईबचं बटन आहे ते बटन दाबा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा या चॅनलवरती या. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत आणि नवीन अनुभवासोबत. श्री स्वामींच्या कृपेसह. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.